अशा पद अशा पद्धतीची मागणी सगळ्या स्तरातून होऊ लागली आणि म्हणूनच एक आठवडाभरापासून अनेक फार्मसिस्टशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला, की आपण पुन्हा एकदा फार्मसी चळवळ ॲक्टिव्ह करायची आहे. आणि या फार्मसी चळवळीमध्ये सगळ्या क्षेत्रातून फार्मसिस्ट पुढे आले पाहिजे. म्हणजे आपण जर पाहिलं, तर फार्मसीच्या अनेक ग्रुप्स आहेत, WhatsApp ग्रुप्स आहेत, Facebook ग्रुप आहेत. अनेक लोकं फार्मसी चळवळीमध्ये आहेत, अनेक नेते आहेत, अनेक प्रकारचे लीडर्स आहेत. पण फार्मसीचे प्रश्न काही सुटत नाही. उलट फार्मसीचे हे जे प्रश्न आहेत, हे दिवसेंदिवस वाढत चाललेत. नॉन फार्मसीचा विषय असेल, फार्मसिस्टच्या जॉबचा विषय असेल, इंडस्ट्रीमधल्या सॅलरीजचा विषय असेल किंवा फार्मासिस्टला दिली जाणारी मार्केटिंग क्षेत्रामधली वागणूक असेल, या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला, बिझनेस एक व्यवसाय या दृष्टिकोनातून जर फार्मसीचा सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला, तर आज अशी परिस्थिती आहे की फार्मसी फील्डमध्ये राहावं की नाही राहावं, ही परिस्थिती निर्माण झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जे बिझनेसमध्ये आहेत, ते सेटल झालेत, पण पुन्हा एकदा 10-10, 20-20 वर्ष बिझनेस केल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रगलिंगची फेज त्या फार्मासिस्टची आलेली आहे. जे बिझनेसमध्ये नाहीत किंवा जे आज जॉबमध्ये नाहीत, असेही अनेक फार्मासिस्ट आहेत आणि ते स्ट्रगलिंग फेजमध्ये आहेत. म्हणजे त्यांचं स्ट्रगल सुरू झालंय. आणि हजारो फार्मासिस्ट, लाखो फार्मासिस्ट म्हणतात, की बेरोजगार आहेत. आज आम्ही कशासाठी लढतोय? कशाची मागणी करतोय? की नॉन फार्मासिस्ट या फील्डमध्ये नकोत किंवा फार्मासिस्टला न्याय मिळाला पाहिजे, फार्मासिस्टला चांगला पगार मिळाला पाहिजे. पण आपण समाजामध्ये पाहतो, कुठल्याही गोष्टीची मागणी ज्यावेळेला आपण सरकारकडे करतो, शेवटी कायदा असल्याशिवाय आपल्या मागणीला कोणी जुमानणार नाही. आपण कितीही जनजागृती केली आणि कितीही आपण लोकांपर्यंत पोहोचलो, की फार्मासिस्ट हा महान आहे, फार्मासिस्टला खूप नॉलेज आहे, औषधांचं नॉलेज आहे, अमुक-तमुक. आता एक नॅशनल लेव्हलचा एक इश्यू चालू आहे, की कुठल्यातरी न्यूज अँकरने फार्मासिस्टची तुलना झोलाछाप डॉक्टरांबरोबर केली. म्हणजे तिने बोलता-बोलता डॉक्टर झोलाछाप डॉक्टर बी-फार्म झालेले सुद्धा झोलाछाप डॉक्टरी करतायत वगैरे, वगैरे अशा पद्धतीचे आणि आपले फार्मासिस्ट लगेच सोशल मीडियावरती सुरू झाले. पण मग आपली तेवढी ताकद आहे का, की आपण सरकारपर्यंत भिडू शकतो आणि सरकारपर्यंत जाऊन सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला लावू शकतो? ही ताकद नक्कीच आपल्यामध्ये येईल, पण कधी? जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने एक संघटन उभं करू, निस्वार्थी संघटन उभं करू आणि ते संघटन देश पातळीवर मोठ्या प्रमाणावरती पुढे घेऊन जाऊ, तेव्हा आणि तेव्हाच ही गोष्ट शक्य आहे. अन्यथा आपलं रुटीन चालूच आहे. वेळ मिळेल तेव्हा WhatsAppवरती बोलायचं, वेळ मिळेल तेव्हा Facebookवरती पोस्ट टाकायची आणि फार्मासिस्ट विषयीचं रडगाणं गायचं. मी याला कुठल्याही प्रकारे चळवळ म्हणत नाही. मी या गोष्टीला रडगाणं म्हणतो. आपण काय करतोय, आपण डेली रडगाणं गातोय. फार्मासिस्टला न्याय मिळत नाही. अमुक डॉक्टरच्या तिथे एक फार्मासिस्ट होता, त्याला हाकलून दिला. त्याच्या जागी नॉन फार्मासिस्टने दुकान टाकलं. तमुक डॉक्टरच्या तिथे अमुक एका पद्धतीने कमिशन मागितलं म्हणून 2 वर्षांनी डॉक्टरने त्याला हाकलून दिला. आमच्या गावामध्ये भरपूर नॉन फार्मासिस्टची दुकानं आहेत. आमच्याकडे नॉन फार्मसी डिस्काउंट देतात. फार्मासिस्टला कोणी किंमत देत नाही. हे सगळं जे आहे ना, हे रोजचं आपण रडगाणं कारण आज आपण लढण्यासाठी समर्थ नाही. आपण एकत्र असू. अनेक ठिकाणी अनेक ग्रुप्सवरती आपण एकत्र असतो, एकमेकांबरोबर भांडतो, एकमेकाचे उणे-धुणे काढतो. फार्मासिस्टच्या चळवळीविषयी बोललं जातं, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण कुणीही एकत्र येऊन हा लढा यशस्वी पद्धतीने रस्त्यावरती लढा आणणे ज्याला म्हणतात, त्या पद्धतीचा लढा आजपर्यंत उभा राहिलेला नाही. जे लढतात ते 4 जण लढतात, परत 15 दिवस गॅप घेतात. गॅपने चालणारी ही लढाई आहे आणि कुठलीही क्रांती जर घडवायची असेल, कुठलाही बदल जर घडवायचा असेल, तर आपल्याला झोकून देऊन त्या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे. आपल्याला जीव ओतून त्या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे
आणि जर ते जीव ओतणं नसेल, तो लढा जर आपल्याला उभा करता आला नाही, तर आपल्याला कुठलीही किंमत नाही हे लक्षात घ्या. कुठलीही किंमत नाही. नुसतं आपण म्हणायचं फार्मासिस्ट फार मोठा आहे आणि समाजात मात्र फार्मासिस्टची किंमत 5,000 पासून सुरू होते. ही ज्या वेळेला परिस्थिती असेल, त्यावेळेला फार्मासिस्टला न्याय मिळणं मुश्किल आहे. म्हणूनच आपल्याला जर फार्मासिस्टला पुढे आणायचं असेल, आपल्याला जर फार्मासिस्टला कुठेतरी एक अस्तित्व निर्माण करून द्यायचं असेल, तर आपल्याला 100% फार्मासिस्टच्या मागे उभं राहावं लागेल, पण संघटन म्हणून उभं राहावं लागेल आणि म्हणूनच अनेक वर्षापासून फार्मासिस्टसाठी लढताना, फार्मासिस्टसाठी काम करताना ह्या सगळ्या त्रुटी जाणवल्या. या सगळ्या त्रुटींवरती अभ्यास करताना एक गोष्ट जाणवली, की आता फार्मासिस्टच्या सगळ्या कोण काम करत, नाही करत, या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला एकत्रितपणे नॅशनल लेव्हल फार्मासिस्टची एक संघटना उभी करणं गरजेचं आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत आपल्याला हे विषय नेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एक विषयाचा जर अभ्यास केला नॉन फार्मासिस्ट काय सांगतो रूल 65 रूल 64 काय सांगतो त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवलेली आहे कायद्यामध्ये रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या सुपरविजन खाली देखरेखीखाली आपण मेडिसिन डिस्पेन्स करायचे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय अर्थ होतो मालक कुणीही असू शकतो आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट असेल तर काम चालू म्हणजेच नॉन फार्मासिस्टला तिथे जागा दिली गेली. मग लोकल लेवलला हा प्रश्न सुटणार आहे का? एफडीएच्या मागे लागून सुटणार आहे का? महाराष्ट्र शासनाकडून किंवा कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये हा विषय आहे का? नाही. सो हा विषय जर घ्यायचा असेल तर आपल्याला केंद्राकडे घेतला पाहिजे. त्याच्यासाठी केंद्रापर्यंत जाण्यासाठी आपली एवढी मोठी ताकद आहे का? आज 10-10 लाख, 15-15 लाख लोक एकत्र येऊन सुद्धा केंद्र शासन ऐकत नाही. अशा वेळेला आपल्याला कोर्टाचा आधार घेतला पाहिजे. कोर्टातून लढाई लढली पाहिजे. आज आपण या सगळ्या लढाया लढताना एकत्रित येऊन ह्या लढाया लढल्या पाहिजेत. अकॅडमिकचा विचार केला. अकॅडमिकची तीच परिस्थिती आहे. पीसीआयचं लक्ष नाही कॉलेजेसकडे. शिक्षकांना पगार वेळेवरती मिळत नाहीत. आता तर लॉकडाऊन पगारच दिले जात नाहीत. म्हणजे आमचं कॉलेज चालू असेल तरच आम्ही तुम्हाला पगार देऊ. मग आमचे फार्मसीचे शिक्षक म्हणजे काय असेच वाऱ्यावरचे आहेत का? या टीचर्सला त्यांचं अक्रेडिटेशन मिळत नाही. त्यांना त्यांचा प्रोफेसरचा दर्जा मिळत नाही. आणि हे असे जर सगळ्या बाजूने ग्रासलेले जर शिक्षक असतील, तर ते फार्मसीचे विद्यार्थी काय घडवणार आहेत? म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी लढा उभा करायचा आहे. मार्केटिंग मधले फार्मासिस्ट आहे. मार्केटिंगमध्ये बी-ए, बी-कॉम सुद्धा आज फार्मसी फील्डमध्ये आहेत. हे सगळे लोक फार्मसी फील्डमध्ये काम करतात आणि पर्यायाने फार्मसिस्टची जागा हे लोक फार्मासिस्टला फार्मासिस्ट ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला फार्मासिस्टला अस्तित्व निर्माण करून देणं गरजेचं आहे. रिटेल फार्मासिस्ट आहे. प्रत्येक व्हॉल्यूम फुलच आहे माझा. तर या रिटेल सेक्टरमध्ये जे फार्मासिस्ट आहेत या प्रत्येक फार्मासिस्टला आज अशी परिस्थिती आहे की 5 मेडिकल असतील तर त्याच्यापैकी 3 मेडिकल हे नॉन फार्मासिस्टचे आहेत. आणि या नॉन फार्मासिस्टच्या मेडिकल मधून डिस्पेन्सिंग करताना याची कोणीतरी बायको फार्मासिस्ट असते किंवा कोणीतरी नातेवाईक फार्मासिस्ट किंवा याने कुठलं तरी लायसन्स रेंट वरती घेतलेलं असतं. आपल्या डोळ्यासमोर गोष्ट घडते. पण आपली फार्मासिस्ट म्हणून आपली हिंमत नसते की त्याच्याविषयी कंप्लेंट करावी, तक्रार करावी. जेव्हा कधी तो फार्मासिस्ट त्या दुकानात असेल त्यावेळेला व्हिडिओ काढा आणि एफडीएकडे पाठवून द्या. सेटलमेंट होतात, मान्य आहे मला, सेटलमेंट होतात. त्या सेटलमेंट केल्या जातात अधिकाऱ्यांकडून. एफडीए कडून सेटलमेंट केल्या जातात. त्या सेटलमेंट करताना निदान तुम्ही तक्रार केली आणि त्याच्यावर काही ना काही ऍक्शन झाली, ही गोष्ट खूप महत्वाची असते आणि पुढच्या वेळेला तो फार्मासिस्ट ठेवल्याशिवाय काम करत. आपल्याला ही नॉन फार्मासिस्ट हटवण्याची लढाई ही कोर्टातूनच लढावी लागेल. कोर्टाशिवाय दुसरा कोणताही पर्याय याच्यामध्ये दिसत नाही. अनेक फार्मासिस्ट आहेत, त्यांचे दुकानं चालत नाहीत. कारण काय? नॉन फार्मासिस्ट डिस्काउंट देतात. डिस्काउंट ही स्पर्धा आहे. अनेक फार्मासिस्ट आहेत, ज्यांचे दुकानं चालत नाही कारण शेजारचा डॉक्टर भरमसाठ डिस्पेन्सिंग करतो. या डिस्पेन्सिंगला प्रोत्साहन कोण देतो, काय देतो हा सगळा नंतरचा भाग. तर डिस्पेन्सिंगसाठी सुद्धा आपण कोर्टाची पायरी चढणार आहोत. कारण डॉक्टरांना कितपत डिस्पेन्सिंगचा अधिकार पाहिजे. जर तसं नसेल, डॉक्टरांनी सगळं करायचं असेल, तर मग आमच्या फार्मासिस्टला कशासाठी तुम्ही त्या डिग्र्या देताय?
हे सगळं जमा करून घ्या. आम्ही आमच्या डिग्र्या, आमच्या डिप्लोमाचे सर्टिफिकेट सगळे जमा करून टाकतो आणि आम्ही आमचं कोणाच्या तरी हाताखाली काम करतो. हीच परिस्थिती आज फार्मासिस्टवर आली. आणि हे का घडतंय? तर याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण सगळेही बोलत असतो. कुणालाही विचारलं, की फार्मसी फील्डमध्ये बदल झाला पाहिजे. हो, झाला पाहिजे. मग का होत नाही? का होत नाही? कारण आपण एकत्र नाहीत. आपली एकी नाही. का एकी नाही? तर आपली इगो आडवे येतात. संघटनात्मक पातळीवर काम करताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला लढा उभा केला पाहिजे. तो लढा आपण उभा करत नाही. कोण अध्यक्ष झाला पाहिजे, कोण उपाध्यक्ष झाला पाहिजे, कोणाला इम्पोर्टन्स दिलं पाहिजे, कोणाला काय दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हे होतो. पण आपला लढा हा अतिशय बेसिक पातळीवरचा लढा आहे. आपलं संघटन जे आपण बांधतोय, हे आपल्याला आता नॅशनल लेव्हलचं संघटन बांधायचं आहे आणि जेव्हा संघटनेत आपण काम करतो, त्यावेळेला प्रत्येकाने जीव ओतून काम केलं पाहिजे. ही संघटना वाढवणं पहिलं गरजेचं आहे. तुम्ही वाढवा. Facebookच्या माध्यमातून करायचंय. Facebookवर 1,00,000 फार्मासिस्टचा ग्रुप तयार करा. आणि त्या ग्रुपवरती पोस्ट टाका. तुमच्या लक्षात येईल, की फार्मसिस्ट जागा झालाय आणि तो फार्मसिस्ट जेव्हा जागा होतो, त्यावेळेला तो फार्मसिस्ट कुठेतरी सरकारला जाब विचारायला समर्थ होतो. त्यातून आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे. Facebookवरून आपलं ऐकून आपल्याला हे करणार नाही. Facebookवरती आपण पोस्ट टाकला, WhatsAppवरती आपण खडाजंगी डिस्कशन केलं. म्हणजे आपल्याला न्याय मिळणार आहे का? अजिबात नाही. पण यातून आपलं मोरल वाढणार. आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे, की नाही, हा मी एकटा नाही. माझ्याबरोबर अजून 1,00,000 फार्मासिस्ट आहेत. माझ्याबरोबर अजून हजारो फार्मासिस्ट आहेत. WhatsAppच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय आणि त्या बरोबरीने हेच फार्मासिस्ट आज लॉकडाऊन संपल्यानंतर आपण एखादी मीटिंग घेऊ, मेळावा घेऊ. त्या ठिकाणी आपण सगळे एकत्र येऊ. मोर्चे काढणं शक्य आहे. सरकारला जाग आणणं शक्य आहे. फक्त आपल्या फार्मासिस्टने आधी जागा होणं गरजेचं आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावी लागेल, तर मी कुणीतरी फार मोठा आहे, माझं दुकान झालं, की माझं भागलंय. मला आता कशाची गरज नाही, ही प्रवृत्ती सोडून द्यावी लागेल. मला जॉब मिळाला इंडस्ट्रीत, अहो मला वेळच मिळत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी फॅक्टरीत असतो आणि मग मला मार्केटिंगमधून वेळ मिळत नाही. मला माझ्या नोकरीतून वेळ वेळ मिळत नाही. कॉलेजचे प्रोफेसर म्हणतात, "नाही, नाही, ते असलं काय असभ्य आम्ही करणार नाही." अहो, एखाद्या गोष्टीसाठी लढणं, एखाद्या गोष्टीसाठी तुमचा हक्क मागणं, त्याच्यासाठी झेंडा घेऊन एखाद्या कार्यालयासमोर जाणं असभ्य जर वाटत असेल, तर तुम्ही लोकांनी फार्मसी फील्ड सोडून द्या. कारण आज आपली हक्काची लढाई आपल्याला लढावी लागेल आणि ती लढाई कुठेतरी रस्त्यावर येऊन सुद्धा लढावी लागेल आणि ती लढाई जर लढता येत नसेल, तर मग आपला कोणत्याही प्रकारे फार्मसी फील्डसाठी उपयोग नाही. मला माझं घर भरलं, माझा बिझनेस चालू झाला, माझं पोट भरलं, मला सगळं मिळालं, म्हणजे आता सगळे प्रश्न संपले असं होत नाही. अनेक फार्मासिस्ट आहेत, त्यांना जॉब नाही. अनेक जण वैतागून फार्मसी फील्ड सोडून निघून गेले. त्यांच्याबद्दल विचार करा. मी सचिन बालेकर, मला गरज नाही. माझा व्यवसाय चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. कमाई व्यवस्थित आहे. सगळं काही स्थिर. मग मी लढायचंच नाही का? लढलं पाहिजे. कारण मी फार्मसी फील्डमध्ये आहे. फार्मसीचं रजिस्ट्रेशन माझ्याकडे आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. मी एक फार्मासिस्ट आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. आणि म्हणून आपल्याला नॉन फार्मासिस्टची कोणत्याही अँगलने गय करण्याची गरज नाही. आम्ही काय तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं नाही नॉन फार्मासिस्टला. या ना आमच्या फील्डमध्ये काम करा. तुम्ही तिकडे वडापावच्या गाड्या टाका, नाहीतर तुम्ही तिकडे काय हातगाड्या टाका, किराणा दुकानं टाका. तुमच्यासाठी ही तर जागा नाही. कुणालाही सहानुभूती दाखवायची गरज नाही. मग त्यांच्या पोटापाण्याचं काय? आणि मग त्यांच्या लेकरा-बाळांचं काय? मग त्यांच्यासाठी आम्ही आम्ही सफर व्हायचं का? हे फील्ड आमचं आहे. या फील्डमध्ये आम्ही आहोत. आमचं फील्ड आहे आणि आमच्या फील्डमध्ये काम करताना आम्हाला दुसरे कोणीही बाहेरचे लोक नको आहेत. आमचं फील्ड सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आज डॉक्टर लोकांनी 50% अतिक्रमण केले फील्डवरती. 30% अतिक्रमण नॉन फार्मासिस्टने केलंय. आपण काय करतोय? आपण झोपा काढतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल, आपल्याला एकत्र यावं लागेल आणि आपल्याला प्रत्येकाने इथे 26 जण आता अजूनही काही लोक जॉइन होतात. आपण काय केलं पाहिजे सुरुवातीला? सुरुवातीला आपल्या संपर्कातले जेवढे फार्मासिस्ट आहेत त्यांना वैयक्तिक बोलून त्यांना एकत्र करा. WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून करा, दुसऱ्या काही माध्यमातून करा. Facebookवरती जो ग्रुप आहे तिथे कमीत कमी प्रत्येकाने 26 जणांनी जर 1-1 हजार लोकांना रिक्वेस्ट पाठवल्या, थोडा वेळ तर आज आपण 1,000 म्हणजे 26,000 लोकांपर्यंत पोहोचू. आज आपल्याला संघटन मोठं करणं, आज आपल्याला
कुठल्याही पद्धतीने आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे. मग आपण लढू ना. दिल्लीपर्यंत जाऊ. रस्त्यावरती उतरून लढायला आम्हाला काहीच अडचण नाही. रस्त्यावरती उतरून काम करायलाही आम्हाला काहीच अडचण नाही. पण रस्त्यावरती उतरल्यानंतर, पाठीमागे पाहिल्यानंतर कळतं, की आपल्याबरोबर कोणीच नाही. मग कोणासाठी लढायचं? कशासाठी लढायचं? आणि हाच विचार करून आम्ही मागचे काही वर्ष जे आंदोलनातले जे कोणी लोकं होते, हे सगळे लोकं आपापल्या व्यवसायामध्ये रमलो. हे सगळे लोकं आपापला व्यवसाय करत राहिले. पण आज कोव्हिडमध्ये परिस्थिती काय? किती फार्मासिस्टला व्होलसेलर्सने किंवा इतर लोकांनी इंजेक्शन्स दिले हो कोव्हिडमध्ये? आपल्या किती नातेवाईकांना इंजेक्शन मिळाले? आपल्याला तरी मिळाले का? किंवा कोव्हिडच्या परिस्थितीमध्ये आपल्याला फार्मासिस्ट म्हणून, आपल्याला कोरोना योद्धा म्हणून किती लोकांनी सन्मान दिला? पोलिसांनी अक्षरशः काही ठिकाणी आपल्या फार्मासिस्टला मारहाण केली, पण आपल्याला बोलायला आपल्याकडे ताकद नाही आणि आपल्या मागे उभं राहायला कुणी नाही अशी परिस्थिती. वैयक्तिक लेव्हलला किती जणांना आपण उत्तर देणार? पण तेच एखादी संघटना आपल्या मागे उभी आहे म्हटल्यानंतर पोलिसांची हिंमत नाही, प्रशासनाची हिंमत नाही. या कोव्हिडच्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांचे जॉब गेले. कुणी थारा दिला फार्मासिस्टला? अनेक डॉक्टरांच्या हॉस्पिटल्समधून फार्मासिस्टला काढलं गेलं. त्यांनी कोव्हिड सेंटर चालू केली. तिथे नॉन फार्मासिस्ट मेडिसिन डिस्पेन्स करतायत. अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे, की मार्केटिंगचे जॉब नाहीत. मार्केटिंग सोडून लोकांना घरी बसावं लागलंय. कारण कंपन्यांनी फिरण्याचं बंद केलं. कोव्हिड पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये दारोदार जाऊन मार्केटिंग बंद झालं. हजारो लोकांचे जॉब गेले. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्याला कुठेतरी एक संघटन बांधणं गरजेचं आहे आणि आता मागे न हटता तुम्ही प्रत्येक जण लीडर आहात, अशा पद्धतीने आपल्याला काम केलं पाहिजे. आप सब लोग लीडर हो, आप सब लोग फार्मासिस्ट के लिए काम कर सकते हो. नॉन फार्मासिस्ट हो या अदर एनी काइंड ऑफ इश्यू, जॉब रिलेटेड इश्यू हो, एकेडमिक रिलेटेड टीचर्स का इश्यू हो या किसी भी तरीके की फार्मासिस्ट की तकलीफ हो, तो हम लोगों को एक स्टेज चाहिए. वी मस्ट हैव समथिंग इन आवर हैंड वेयर वी कैन गो एंड अप्रोच. हम लोगों को कोई तो प्लेस चाहिए कि जहां पर जाके हम लोग बोल सकते हैं कि दिस इज माय ऑर्गेनाइजेशन एंड ये ऑर्गेनाइजेशन के लिए हम लोग काम करेंगे. और हर एक फार्मासिस्ट अगर डिसाइड करेगा कि नहीं मुझे जाना है, मुझे करना है, मुझे मुझे मेरे लिए फाइट करना है, नॉट फॉर अदर्स, मुझे मेरे लिए फाइट करनी है. मैं फार्मासिस्ट हूं, मुझे मेरे लिए फाइट करनी है. मुझे मेरा खुद का जो एग्जिस्टेंस है वो एग्जिस्टेंस दिखाना है. मुझे मेरी प्लेस जो है वो प्रूव करनी है. एंड फॉर द सेम आई हैव टू फाइट. एंड ये फाइट करने के लिए ही कुछ सीनियर फार्मासिस्ट के साथ बात करना. वी आर एक्टिव अगेन एंड ये सभी लोगों ने यही सजेस्ट किया कि एक नेशनल लेवल का संगठन चाहिए एंड वो संगठन हम लोग लेके आ रहे हैं, नेशनल फार्मासिस्ट अलायंस. दिस विल बी रजिस्टर्ड, रजिस्टर करके एंड इसके थ्रू हम लोग इंडिया के हर एक कोने में जो भी फार्मासिस्ट रहेगा उसको जितना हो सके उतना हेल्प करने की कोशिश करेंगे. सिर्फ थॉट्स होके नहीं चलता है. मेरे पास बहुत अच्छा थॉट है कि मुझे नॉन फार्मासिस्ट के खिलाफ लड़ना है, लेकिन किस तरीके से लड़ना है. आके हम लोग ग्रुप पे बोल देते हैं कि मेरे बाजू में नॉन फार्मासिस्ट है, उसके अगेंस्ट लड़ना है, वो उसने मेरा जीना हराम किया है. लेकिन हम लोग कहीं पे कंप्लेंट फाइल कर रहे हैं, नहीं कर रहे. तो अभी हम लोग क्या करेंगे, कंप्लेंट फाइल करेंगे. लेकिन कौन करेगा? एसोसिएशन कंप्लेंट फाइल करेगा, ये अलायंस कंप्लेंट फाइल करेगा, सो दैट किसी भी पर्सनल फार्मासिस्ट को तकलीफ नहीं होगी. जिसको आना है उसने आके फार्मासिस्ट अलायंस में आके उसने बोलना है कि दिस इज वे एंड वी आर गोइंग टू फाइल द कंप्लेंट, वी आर गोइंग टू fight against you peoples. So these peoples have never invited by pharmacists to do medicine business. Medicine is right of pharmacist and pharmacist has to do that business. No other person is having authority to do that business. So ये सब थीम लेके हम लोग आ रहे हैं. इसमें मैं थोड़ा सा आप लोगों को इंट्रोड्यूस करना चाहता हूँ. मेरा खुद का इंट्रोडक्शन, आई एम फार्मासिस्ट सचिन भालेकर एंड लास्ट 21 ईयर से मैं फार्मेसी फील्ड में काम कर रहा हूँ, रिटेल सेक्टर में, होलसेल में, मैन्युफैक्चरिंग में और मार्केटिंग एंड एक्सपोर्ट्स आल्सो. सो आई एम हैविंग माय ओन बिजनेस एंड it is running very successfully. But we have started pharmacist movement since 2000 and till now we are fighting for many things. But we have to unite now. And with me there is Mr. Dhananjay Khatgir. He is senior person from Nashik.
Sagar sir is there. Shashikant Kaka Kulkarni, again a senior most person from our pharmacist movement. Vijay Dashpute sir is there. He is also senior person in pharmacist and he is having very good organization skills. So I will request now other peoples, they can express their thoughts on the same and we can discuss now issues and thoughts जिसके बारे में हम लोगों ने ये जो एसोसिएशन का अलायंस का हम लोगों ने सोचा हुआ है, इसके बारे में हम लोग बात करेंगे। इसमें किस तरीके का स्ट्रक्चर चाहिए, किस तरीके से जाएंगे, ये सब हम लोगों को करना है। सो आप लोग क्वेश्चंस पूछ सकते हो या एक्सप्रेस कर सकते हो। थैंक यू वेरी मच। नमस्कार. नमस्कार सर, बोला बोला, आवाज येतोय. मी गजानन फाले, फार्मासिस्ट. मी गव्हर्नमेंट सेक्टरला काम करतो सर, जिल्हा परिषद परभणी. बोला बोला सर. मी तुमचं नाव बऱ्याच दिवसापासून ऐकून होतो, आपली कधी भेट झालेली नाहीये. शशिकांत काका मला चांगलं ओळखतात माझ्या जिल्ह्याच्या असल्यामुळे. आमचं जवळपास 3,000-1,000 लोकांचं संघटन आहे. मी जोशी साहेबांचं नाव पाहिलं काल, त्याच्यामुळे मी लगेच व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन केलाय. आम्ही 4-5 हजार लोक आहेत गव्हर्नमेंट सेक्टरला, जे आपल्या लढ्याला व्यवस्थित दिशा देण्यासाठी आणि बळ देण्यासाठी कधी पण तत्पर तयार राहू. इव्हन आता काउन्सिलची निवडणूक पण जवळ आलेली आहे आपल्या, त्या दृष्टीनं आमचं संघटन पण बरंच ऍक्टिव्ह झालेलं आहे, कधी नाही ते. आणि आपण जो काही संघटना बांधणीचा आणि आपले प्रश्न सोडवण्याचा चंग बांधलेला आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट फार्मासिस्ट आपल्या सदैव सोबत राहील. हॉस्पिटल फार्मसीची संघटना आता त्या दृष्टीने खूप प्रबळ झालेली आहे, कारण आम्ही पण भरपूर प्रॉब्लेम मधल्या काळात फेस केलेत आणि आता त्या बऱ्याच प्रॉब्लेमला आम्हाला आता यश मिळालेलं आहे. धन्यवाद. काका तुम्ही बोलताय? सगळ्यात शेवटी बोलतो. बरं बरं काका. धनंजय सर. हॅलो हॅलो. हा बोला बोला, येतोय आवाज, बोला. हा भाऊ, बोला बोला. ही आताची ही चळवळ जी आपण उभी केलेली आहे फार्मसीच्या विषयावर, ही जे नवीन प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला, तो खरंच आपल्या फार्मासिस्टला गरजेचा आहे. आणि भाऊ, तुम्ही जेही कार्य करतायत फार्मसिस्टसाठी ते अगदी अमूल्य आहेत. बऱ्याचशा फार्मसिस्टच्या मोठ्या मोठ्या संख्याने अडचणी आहेत, ते तुम्ही वेळोवेळी सॉल्व्ह करतात, हे मी तुम्हाला जवळून फार बघितलंय. आणि ह्या लढ्याला पूर्ण भारतामध्ये तुम्ही चळवळ उभी केली, त्याबद्दल माझ्याकडनं आणि माझ्या नाशिक परिवाराकडनं आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि मी आपल्या सोबत कायमस्वरूपी असणार आणि राहीलच. जय फार्मासिस्ट. धन्यवाद धनंजय भाऊ. अजून कोणी बोलताय बाकीचे? सर, मी आशिष करले बोलतोय. हा आशिष, बोला बोला. मला काही मुद्द्यांवर थोडं बोलायचं आहे. जसं की इंडस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी वेगळ्या लोकांची लॉबी आहे, की ते फार्मामध्ये एज्युकेशन झालेल्या लोकांना म्हणावं तितका जॉबसाठी संधी भेटत नाही. त्याशिवाय अजून काही मुद्दे आहेत, जसं की नॉन फार्मसिस्ट तुम्ही सांगितलं रिटेलरमध्ये, पण हीच गोष्ट इंडस्ट्रीमध्ये पण लागू पडते. त्याशिवाय अलीकडे बऱ्याच कॉलेजना मान्यता दिलेली आहे फार्मसीच्या, खूप साऱ्या. भरपूर कॉलेजेस येत आहेत, म्हणजे डोनेशन वगैरे घेण्यासाठी मला खूप चुकीचा प्रकार चाललाय. तर हे कॉलेजच्या संख्येवर कुठेतरी मर्यादा येऊ शकते का? यासाठी काम करू शकतो का आपण काही? हे आणि अनेक डॉक्टर पीसीआयने पुढचे त्यातलं निघून गेलं, पण पुढचे 4 वर्ष अजून पीसीआय कुठल्याही नवीन कॉलेजला मान्यता देणार नाहीये. अच्छा. आणि अनेक डॉक्टर लोक औषधाचा साठा ठेवत असतात, तर त्यावर काही करू शकतो का आपण? त्यावरती आपल्याला राज्यव्यापी लढा उभारावा लागेल. धनंजय खाडगीर याच्यावरती आम्ही काही प्रॅक्टिकल काही प्रयोग केले, जे रिटेल सेक्टरमध्ये काही प्रयोग केले. ते प्रयोग धनंजय खाडगीर तुम्हाला एक थोडक्यात सांगते.
अच्छा. आणि बऱ्याचदा आपण मग आपले जे काही संघटना नाही म्हणू शकत आपण, काउन्सिल जे आहेत आपले म्हणजे नियंत्रण ठेवणारे, त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं अपेक्षा करायला पाहिजे तशा पद्धतीनं काम होत नाही. तर याबाबत काय करू शकतो का? कारण मी स्वतः एकदा लेटर लिहिलेलं होतं MSPCला एज्युकेशन आणि काही जॉबशी रिलेटेड संदर्भात. पण त्यांनी काही कारणं दाखवून आम्ही PCIशी संपर्क करू वगैरे असं म्हणून उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती. आता काउन्सिल हा जो विषय आहे तो थोडा जर काही स्टेटमेंट केलं तर ते वादग्रस्त होईल. हा नाही म्हणून मी काही जास्त उघड पण नाही बोललो. काउन्सिल म्हणजे दात नसलेला वाघ आहे. त्याला कुठलेही अधिकार नाहीये. ते फक्त कागदोपत्री काउन्सिल आहे. ते बसणे, मीटिंग घेणे आणि फक्त म्हणजे काउन्सिलचा सगळ्यात मोठा रोल जर आता सध्या असेल तर फक्त रजिस्ट्रेशन करणे आणि तुम्हाला सर्टिफिकेट देणे. याच्या व्यतिरिक्त काउन्सिलला कुठलेही अधिकार नाहीत. काउन्सिल याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. आपल्याला लढावं लागेल, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आपल्याला सरकार दरबारी जावं लागेल, आपल्याला कोर्टात जावं लागेल, आपल्याला कायदा बदलून घ्यावा लागेल आणि त्या माध्यमातूनच हे सगळं होऊ शकतं. काउन्सिल याच्यामध्ये कुठल्याही कालही हेल्प करत नव्हतं. आजही हेल्प करणार नाही. काउन्सिलला काल माझ्याकडे काम करणाऱ्या एका फार्मासिस्ट, ट्रेनी फार्मासिस्ट आहे कॉलेजमधला. त्याने की मी B.Pharm ऍडमिशन घेतलंय आणि मी नोकरी सुद्धा करणार आहे. तर हे चालतं का? काउन्सिलने खुशाल उत्तर दिलं, चालतं. तर अशा पद्धतीचं हे काउन्सिल आहे. त्यामुळे इथे आपण काउन्सिल वरती चर्चा न करता आता जसं डॉक्टर सप्लायचा मुद्दा आहे, धनंजय खाटगीर तुम्ही थोडंसं बोला याच्यावरती. म्हणजे आम्ही एक प्रॅक्टिकल प्रयोग केले काही. अच्छा. नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी डॉक्टर्स लोक औषधं डिस्पेन्स करतात. लाखोचा साठा नाशिकमध्ये डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये असतो. तर गेल्या 5 महिन्यापूर्वी आपण FDAच्या सहकार्याने आणि सचिन मोहनच्या मार्गदर्शनाखाली आपण बरेच बोगस डॉक्टर, बंगाली डॉक्टर यांच्या क्लिनिकमध्ये छापे टाकले. त्यांच्याकडे ॲलोपॅथिक मेडिसिन भेटलेत आणि ते मेडिसिन भेटल्यानंतर त्यांची OPD तातडीने FDAने बंद करण्यात आली. हे करत हॅलो, हा येतोय आवाज, बोला. आवाज येतो ना? मला तिथल्या विभागीय अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांनी पण फोन केला होता. नाही सॉरी, मी त्यांना फोन केला की साहेब आपलं काही लक्ष आहे की नाही या गोष्टीकडे. तर त्यांनी मला सांगितलं मी कोविडच्या याच्यामध्ये गुंतलेलो आहे आणि तो मोठा हॉटस्पॉट झालेला आहे. मी त्यांना विचारलं की हॉटस्पॉट तो दिसतोय पण बोगस डॉक्टर पेशंटला ट्रीटमेंट करतात, तो हॉटस्पॉट नाहीये का? तर त्यांनी सांगितलं तो पण हॉटस्पॉट आहे. येत्या 7 दिवसात आम्ही त्यांच्यावर पण कारवाई करू आणि तुम्हाला 7 दिवसात सगळे पुरावे देऊ की आम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल. हे करत असताना त्यांनी मला सांगितलं की BAMS डॉक्टर आहेत ते, त्यांच्यावर कारवाई करताना. मग मी त्यांना विचारलं BAMS डॉक्टरने ॲलोपॅथिक मेडिसिन ठेवावेत का? माझा फक्त विषय एवढाच होता की कुठल्याही डॉक्टरने विदाउट रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असलेल्या डॉक्टरनी मेडिसिन त्याच्या क्लिनिकमध्ये ठेवावेत का? तर त्यांनी सांगितलं नाही, ते तसं ठेवू शकत नाही, आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला ते सगळं पुरवूया. म्हटलं मग तुमचं या निर्णयावर स्वागतच आहे. याचबरोबर नाशिकमध्ये दुसरा एक प्रकार आम्ही लोकांनी चालू केला. रिटेल केमिस्टने न घाबरता डॉक्टरांना फोन करायला सुरुवात केली. तसंही आमच्या पोटावरती पाय पडलाय आणि असाही आमच्या पोटावरती पाय पडलाय. असे आम्ही भिकारी, तसे आम्ही भिकारी. मग अशा वेळेला आम्ही घाबरायचं कशाला? आमच्या पोटावरती पाय पडतोय म्हणून डॉक्टरांना डायरेक्टली फोन करायला सुरुवात केली, जाब विचारायला चालू केला आणि त्याचे व्हायरल कॉल जे आहेत ते कॉल सगळीकडे राज्यामध्ये व्हायरल केले. आज अशी परिस्थिती आहे की डॉक्टर ग्रामीण भागामध्ये डिस्पेन्सिंग करायला घाबरायला लागलेत. होलसेलरला बॅन करण्याची प्रक्रिया नांदगाव तालुक्यामध्ये केली गेली. एका होलसेलरला त्याच्याकडून कुठल्याही रिटेलरने माल घ्यायचा नाही आणि त्या होलसेलरने सुद्धा डॉक्टर सप्लाय. तर हे सगळं शक्य आहे. हे सगळं शक्य आहे. फक्त आपल्याला एकत्र येऊन आपल्याला न घाबरता याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. जेवढा आपण आवाज आपला मोठा करू तेवढं आपले लोक ऐकणार आहेत आणि तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. कायद्याने तर आपण लढणारच आहोत, पण याच्या बरोबरीने आपल्याला ह्या सुद्धा प्रक्रिया, या सुद्धा पद्धतीने आपल्याला जावं लागेल. अजून कोणाचं काय? तुमचं जे नेतृत्व आहे आणि सगळ्या फार्मासिस्ट युनिटने काम केलं तर हे सर्व शक्य होईल.
जर का आपण इकडे तिकडे पाय उडत जर बसलो तर नक्कीच आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही. तर सर्व फार्मासिस्टला विनंती आहे की त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि या लढ्याला साथ द्यावी. नमस्कार. नमस्कार भालेकर सर, रश्मिते बोलतोय. माझ्या पालघर जिल्ह्याबद्दल बोलायचं म्हटलं ना, सर्वात प्रमुख प्रॉब्लेम असा आहे की या मुंबईपासून जवळ आहे आणि नंदुरबार, धुळे, आदिवासी ग्रामीण पट्टीतले सगळे फार्मासिस्ट इथे जॉब करतात. आता प्रॉब्लेम असा सुरू झालाय की बरेचसे खोटे फार्मासिस्ट डिग्र्या घेऊन यायला लागले की ज्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही. अगदी म्हणजे तुम्ही फार्मसिस्टचे स्पेलिंग सुद्धा येत नाही, असे लोक सर्टिफिकेट घेऊन आले आणि आपल्या फार्मसी काउन्सिलने त्यांना परवानगी दिली आहे. आणि आता ते जे आपले फार्मसिस्ट जे आहेत मराठी, ते नंदुरबार धुळ्याकडचे, त्या लोकांना शेवटी त्यांचा जॉब गेला आणि ते घरी बसले. बरेचसे असे फार्मसिस्ट आहेत नंदुरबार धुळ्याकडचे की त्यांना हे इकडचे जे केमिस्ट लोक आहेत ते पगार पण देत नाहीत. मग असे बरेचसे मुलं मुली माझ्याकडे येतात, सर माझा 3 महिन्यापासून पगार दिला नाही, माझा 6 महिन्यापासून पगार दिला नाही. मग मी त्या तिकडच्या DI ला फोन करतो, त्यांना सांगतो हे चुकीचं आहे, हे काम करून जर यांना पगार मिळत नसेल तर काय फायदा आहे. असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत आमच्या जिल्ह्याला मुंबईपासून जवळ असल्यामुळे. त्याच्यात डॉक्टरला डायरेक्ट माल देतात. इथे आता रिटेलरला जे माल देणार आहेत त्यांना आपण होलसेलर बोलतो, पण आता डॉक्टरांना माल देणारे बरेचसे असे होलसेलर निर्माण झालेले आहेत की जे रिटेलरला देत नाही, फक्त डॉक्टरांनाच माल देतात. मग अशा संदर्भात पण आपल्याला काहीतरी एक चळवळ उभारावी लागेल की मग त्यासाठी आपल्याला डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागेल की ते लोक काय करतात, रिटेलरला माल देतच नाही, डायरेक्ट डॉक्टरांना माल देतात. तर असा पण एक विषय आपण घ्यावा आपल्या या मुद्द्यामध्ये की अशा लोकांचा पण आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. नक्कीच. हा, आणि आपलं काम चांगलं आहे तेवढ्याच त्यासाठीच आमच्या संस्थेने केमिस्ट करिअर ऑफ न्यूज पालघर जिल्हा सचिन भालेकर सरांना सल्लागार म्हणून आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा वेळ पडते तेव्हा तेव्हा भालेकर सर आम्हाला जरूर मदत करतात. आणि आता त्यांनी जी ही संस्था सुरू केली आहे त्या संस्थेमध्ये केमिस्ट करिअर ऑफ न्यूजचे जवळजवळ 1600 फार्मासिस्ट मी मेंबर करून घेणार त्यांना सगळ्यांना, त्याचं आश्वासन देतो. आणि पुढे काही काम असेल भालेकर सरांनी सांगावं, पालघर जिल्हा त्यांच्या मागे उभा आहे. धन्यवाद. नमस्कार सर, माय सेल्फ ऋषिकेश. हा सर, मला एवढंच बोलायचंय की आता सर्वांनी मला बऱ्यापैकी आजपर्यंत मी जेवढा की केमिस्ट संघटनांशी चर्चा केली किंवा तुमच्याशी पण मी तुमच्याशी मागच्या वर्षी पण काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. पण ह्या फार्मसीच्या ज्या छोट्या छोट्या ज्या काही संघटना आहेत फार्मसिस्टच्या, की ते स्टुडंटला सपोर्ट अजिबात मिळत नाही बऱ्यापैकी. सर्वजण आपले केमिस्ट, मेडिकल, होलसेल या संदर्भातच सगळ्यांच्या तक्रारी वगैरे असतात किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असतात. पण प्रॉब्लेम असा आहे तर गव्हर्नमेंट जॉबसाठी ज्या काही आपल्या एक्झाम होतात फार्मसिस्टच्या, त्याच्यामध्ये CGHS झाली किंवा 1-2 डिपार्टमेंट असे की तिथे फक्त वयाच्या 25 पर्यंतच फार्मसिस्टला एंट्री आहे. म्हणजे 25 जस्ट 1-2 वर्ष झालेले असतात पासआउट होऊन, 23-24 वर्षी पासआउट होतो तो विद्यार्थी किंवा डिप्लोमा झालेला असतो. आणि बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत ESIC ला सुद्धा एज क्रायटेरिया आहे. MPSCच्या परीक्षांमध्ये असा इश्यू आहे की फॉरेस्ट ऑफिसरची जी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी सब्जेक्ट असून सुद्धा आपल्याला परीक्षा त्या देता येत नाही. UPSCच्या मेन्सला ऑप्शनल सब्जेक्ट नाहीत. परत CDPO जी महिला बाल विकास अधिकारी जे पद आहे MPSC थ्रू, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मॅक्सिमम रोल हा फार्मसिस्टचा असायला हवा, कारण हेल्थ रिलेटेड इश्यूज भरपूर असतात महिला बालमध्ये. तर तिथे सुद्धा फार्मसिस्टला फॉर्म भरता येत नाही सर. म्हणजे हे खूप असे विषय आहेत की सर हे फार्मसिस्टने किंवा कोणत्याही संघटनेने कधी जे विचारात घेतले नाहीत. कृपया हे सुद्धा विषय विचारात घ्यावेत. आपण सर्वांनी, सर्व केमिस्ट संघटनांना माझं एक हे रिक्वेस्ट आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचे सुद्धा पाठीशी उभं राहावे. कारण मागील वर्षी आणि काही परीक्षा अशा आहेत म्हणजे सेंट्रलच्या असो किंवा स्टेटच्या पण असो, मागच्या वर्षी महापरीक्षा पोर्टलने जी परीक्षा घेतली तिथे फक्त डिप्लोमालाच आधी अलाउड केलं होतं.
म्हणजे बी फार्म आणि एम फार्म घेऊन मुलांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. अशा पद्धतीच्या आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो. माझी सचिन सरांना सुद्धा तुमच्याशी सुद्धा चर्चा झाली होती. पण जेव्हा मी सचिव मॅडमला मी स्वतः आत्महत्या करतोय अशा संदेश जेव्हा पाठवला त्यावेळेस मला त्वरित शनिवारी रात्री 6:30 वाजता कॉल आला व 2 तासामध्ये पोर्टल सुरू झालं. म्हणजे सचिव मॅडमचा स्वतः मला फोन आलेला. बरोबर. म्हणजे जोपर्यंत आपण एकदम एक्स्ट्रीम लेवलला जात नाही तोपर्यंत म्हणजे त्यावेळेस विद्यार्थ्यांचा एक 20-25 हजार विद्यार्थ्यांचा फायदा झालेला. मला असं म्हणायचं नाही मी काही याच्यामध्ये काही काम करत म्हणजे असं सगळ्यांच्या हितासाठीच मी प्रयत्न केलेला सर. अजूनही बऱ्याच फार्मसिस्टला अवेअरनेस हा चालूच असतो सर. आपण जी चळवळ उभारली आहे त्यामध्ये सर्वांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही सर, तुम्ही एवढे एकदम आयडियल पर्सन आहात, सर्व एक्सपिरियन्स पर्सन आहात. नवीन फार्मसिस्टला स्किल्स आणि नॉलेजचं खूप आवश्यकता आहे सर. आपण त्यासाठी सुद्धा काही प्रयत्न केले आपल्या संघटना किंवा आपल्या चळवळींच्या माध्यमातून तर आपला फार्मासिस्ट बेरोजगार राहणार नाही सर. मला प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशन वरती बोलायला खूप आवडते सर. त्यामुळे मी आज मला थोडीशी संधी दिली आपण. आपले खूप आभारी आहे. थँक्यू सर. ऋषिकेश, आता याच्यामध्ये हा जो तुम्ही मुद्दा मांडलात ना की सर. विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे आणि आपण मागच्या म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली ऑल महाराष्ट्र स्टेट फार्मसी स्टुडंट्स असोसिएशन ही जी स्थापन झाली ती 1992 साली ही संघटना स्थापन झाली. महाराष्ट्रातली नव्हे भारतातली पहिली फार्मसी स्टुडंट्स असोसिएशन जी रजिस्टर्ड होती स्थापन केली. विद्यार्थ्यांची चळवळ उभी केली. त्यानंतर ग्रीन क्रॉस फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांचे काही प्रश्न घेतो सरकार दरबारी त्यावेळेला आपल्या मागे ते कॉलेज उभं राहायला पाहिजे. कॉलेज काय करतं? कॉलेज हाताची घडी तोंडावर बोट करतं. प्रिन्सिपलला घेणं देणं नसतं, संस्थापकाला घेणं देणं नसतं. तुम्ही तुमचं लढा. आणि त्या गोष्टीमुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडते की विद्यार्थी हा लपला जातो. तो विद्यार्थी समोर येत नाही आणि विद्यार्थी समोर आला नाही आपण 10-15 जण लढतो आणि त्यावेळेला आपल्याला प्रश्न विचारला जातो की कोणासाठी लढताय? बरोबर. त्यावेळेला म्हणून आपल्याला सगळ्यात आधी या कॉलेजेसची मानसिकता बनवावी लागेल की बाबा कुठलाही फार्मसीचा प्रश्न असेल त्यावेळेला कॉलेजेस विद्यार्थ्यांची ताकद खूप मोठी असते. कॉलेजेस पाठीशी उभं राहावं आणि देन अँड देन ओनली इट इज पॉसिबल. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं आपण आंदोलन म्हटलं की लोकांना असं वाटतं की आंदोलन म्हणजे काहीतरी रस्त्यावर उतरून फालतूपणा करण्यासाठी आपण कोणी काही तुकार भिकार कोणीतरी रस्त्यावर सोडलेले नाहीत. आपण प्रोफेशनल आहोत. आपल्याला हे कॉलेजेसला पटवून द्यावं लागेल की आम्ही फालतूपणा करत नाहीये, आम्ही लढतोय, आम्ही लढा उभा करतोय आणि त्यासाठी तुम्ही लोकांनी याला साथ दिली पाहिजे. आणि शशांक सर आपल्या सोबत आलेले आहेत. अजून पहिल्यांदा तर दिलगिरी व्यक्त करतो. थोडा लेट झाला, समोर असल्यामुळे थोडी कामाची घाई होती. नमस्कार, धन्यवाद. चालू ठेवा आपलं, ऐकतोय मी. अजून कोणी बोलतंय? हॅलो सर. सर या परीक्षांसंदर्भात पण आपण एमपीएससी किंवा युपीएससी याच्या आयोगाला आपण आपल्या पद्धतीनं निवेदन वगैरे देऊ शकतो का? नक्कीच देऊ शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. आणि मला असं म्हणायचं की तुम्हीच आता याच्यामध्ये ऋषिकेश लीड घ्या आणि ही डिव्हिजन तुम्ही त्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू सर करतो नक्कीच सर, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आहोत तुमच्या सोबत सगळ्यांच्या. ओके सर, थँक्यू सो मच. तर मला थोडं बोलायचं आहे. ऋषिकेश सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला तो परीक्षेचा. पण अजून एक मुद्दा आहे की फक्त गव्हर्नमेंट किंवा बिझनेस एवढाच एक एरिया नाहीये. जो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे जॉब आहेत तिथं आपल्या लोकांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी काही करू शकतो का आपण, म्हणजे कायद्यात बदल व्हावा यासाठी? नक्कीच करू शकतो. जसं की फक्त आता प्रोडक्शन डिपार्टमेंटलाच काही ठिकाणी फार्मसिस्ट ठेवला जातो, बी फार्म असेल किंवा एम फार्म कोणी, आणि बऱ्याच ठिकाणी क्वालिटी कंट्रोल वगैरे अशा डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या लोकांची लॉबी आहे. सध्या तरी तीच परिस्थिती आहे. तर जास्तीत जास्त आपल्या लोकांना जॉब मिळावा ज्यांचं फार्मसीमध्ये एज्युकेशन झालंय. तर यासाठी कायद्यात काही बदल होईल का भविष्यात? कायद्यात बदल होण्यापेक्षा डीसीजीआयने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल जरी पास केला तरी होईल. आपण डीसीजीआय भेटून तशा पद्धतीचं त्यांच्या समोर प्रेझेंटेशन करून त्यांना तशी रिक्वेस्ट करू शकतो. चालेल.
अजून कोणी बोलणार आहे काही? शशांक सर बोलताय? आताचे मुद्दे मी थोडेफार ऐकले, त्याच्यावरून बोलतो. पहिल्यांदा तर प्रत्येक सेक्शन म्हणजे आपलं प्रत्येक फार्मसिस्टचा प्रत्येक सेक्शन वेगवेगळा आहे. तर सचिन सर सगळं जीपीपीचं जीएमपीचं बघतायत किंवा काका असो मी असो आम्ही रिटेलरचं बघतोय. तर ज्या ज्या क्षेत्रात जे जे आहेत त्यांनी आपलं क्षेत्र सांभाळायचं, मग आपण एकत्र यायचं. त्यांनी इतरांमध्ये ढवळाढवळ फार करायची नाही, कारण त्यांना त्यातलं काय माहित नसतं, त्यांचे प्रॉब्लेम्स माहित नसतात. समजा आता प्रोफेसर्स आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम येतात ते त्यांना आम्हाला कळणार नाहीत. रिटेलरचे काय प्रॉब्लेम आहेत ते दुसऱ्या लोकांना कळणार नाहीत, शिक्षकांना कळणार नाहीत. तर जे जे रिटेलर्स आहेत, संघटना एकच असेल आपली नॅशनल वाईज, पण ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील त्यांनी ते एकत्र ठेवायचे आहेत. त्याचा पूर्ण विचार करून सर्व म्हणजे प्रातिनिधिक विचार करून तो मंचावर मांडायचा आहे. त्याच्यावर सगळ्यांनी रिॲक्ट व्हायची गरज नाही. ते आपले आपण ते सोडू शकतो. तसंच प्रत्येक फॅकल्टीने ते करायचं आहे आणि आपले प्रश्न आपण सोडवायचे आहेत. बरोबर. काका सांगता करताय? हो चालेल. आपण दर साधारण 15 दिवसातून एकदा असे एक कॉन्फरन्स घेत जाऊ. म्हणजे मी हरकत नाही. सचिन सर आवाज येतोय का? हो येतोय काका बोला. मित्र, मी फार्मसिस्ट शशिकांत कुलकर्णी. काही नवीन बांधव आलेत त्यांच्यासाठी फक्त माझं नाव सांगतोय. अनुभवाच्या हिशोबाने बहुतेक बोलणाऱ्यांच्या सगळ्यामध्ये मी जास्त अनुभवी असं मला वाटतंय. दाढी पांढरी तुम्हाला सर्वांना दिसते, त्यामुळे वयाचा अंदाज तुम्हाला आला असेलच. सचिन सरांनी चालू केलेली जी चळवळ आहे तिचं खरोखर मूळ तत्व असं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे एकीचे अनुष्ठान पाहिजे. हा एकी हा जो प्रकार आहे, ज्याच्यासाठी सचिन सरांच्या भाषणामधले जवळपास 12 मिनिटं ते एकीवर गेलेत, मी बारीकीनं पाहिले. मित्र, आम्ही फार्मासिस्ट झालो म्हणजे खूप शहाणे झालो असा आमच्यात एक समज आहे. कोणी वाईट वाटून घेऊ नका, मी फार स्पष्ट बोलतोय. तसं आता शशांकनी सांगितलं की काही गोष्टी म्हणजे मी जर रिटेलर असेल तर मी माझ्या प्रॉब्लेम्सवर, माझ्या सोल्युशन्सवर मी प्रभुत्वानं बोललं पाहिजे. मी स्वतः माझ्या व्यवसाय म्हणजे मी काय करतोय, समजा फार्मसिस्ट मी जर इंडस्ट्रीत असेल तर माझी पूर्ण जबाबदारी काय, माझे हक्क काय, कर्तव्य काय, या तिन्हीची क्रमाक्रमाने माहिती करून घ्या. म्हणजे आता प्रत्येकाने आपापल्या सेक्शनचे सांगितले. जसं गजानन फालेजी बोलले, गजानन फाले जीव तोडून बोलतायत. त्यांच्या मागे मी मागच्या आम्ही जसा मेळावा घेतला होता इथं, तेव्हापासून ते माझ्यासोबत जोडलेले आहेत. आणि अशी माहिती असणारी मंडळी जेव्हा एकत्र येईल, हा प्रकार आम्ही 7-8 वर्षापूर्वी केला होता. आशिष हांडे, शशांक म्हात्रे, सचिन बालेकर, कैलास तांदळे हे आम्ही सगळे तिथं होतो. परंतु थोडंसं जसं सचिन म्हणल्याप्रमाणे आमचे इगो कुठंतरी आम्हाला पुढे मागे होऊ देत नाहीत. पण हे थोडी इगो बाजूला ठेवून आपण एकत्र आल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जो म्हणजे जे साध्य करायचंय ते साध्य वेगळे. आपण फक्त ह्या फेसबुक आणि व्हॉट्सअप हे साधनावर आपण खुश झाले की मी कसं बोललो, मी याचे पाय कसे ओढले, मी त्याचे पाय कसे, मी सचिनला कशा सेवा दिल्या, काकांना कसा केलो, हा जो प्रकार व्हायला लागलाय हा कुठंतरी बंद होऊ. कोणालाही मला म्हणजे कोणाचा उपमर्द करायचा नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. पण ह्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण एकत्र आलो तर मला वाटत नाही की आपल्याला म्हणजे यशस्वी तयार स्वतः समजूनच घेत नाही. म्हणजे ट्रेड पुरतं बोलायचं झाल्यास तर ट्रेड मधल्या समस्या खूप आहेत. पण हे तुम्ही ट्रेड मधले फार्मसिस्ट एकत्र आल्यानंतर बोला ना. अजून एक मी माझ्या बहुतांशी जेव्हा लिखाण करतो तेव्हा माझं म्हणणं हे असं की मी माझ्या दुकानात आलेल्या प्रत्येक एमआर ला विचारतो, भाऊ तू फार्मासिस्ट आहेस का? छोटंसंच काम आहे. मग तो फार्मसिस्ट असेल तर माझा बोलण्याचा, माझा बघण्याचा, माझा वर्तनाचा अँगल मी बदलतो. पण तो आणि एखादा जास्त बोलत असला मी त्याला आपोआप म्हणतो, हो तू एमबीए केलंय का? हो मी बीएससी एमबीए. मग थांब जरा. कारण प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत. पण आपण आपलं कर्तव्य करताना आपल्याला काय माहिती आहे ही एक्सप्लोअर करताना आपण समोरच्याचा म्हणजे अपमान केलाच पाहिजे असं नाहीये, पण त्याला जाणीव करून द्या की मी फार्मसिस्ट. कारण फार्मसिस्ट आहो म्हणजे काहीतरी वेगळं आहे. ठीक आहे, बऱ्याच गोष्टीच्या बऱ्याच समस्या एकत्र आता डिस्कस झालेल्या आहेत. सचिन सर म्हणल्यासारखं आपण म्हणजे एक ठरवून घेऊ की महिन्यातला दुसरा रविवार हा आपण दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असा वेळ काढून एकत्र येण्याचा प्रयत्न करू. तोवर आपण आपले काही बांधव जे असतील, जे काही म्हणजे मनमुटाव असेल कुठे तो आपण त्यातला बाहेर काढू आणि त्यातनं सर्वांना एकत्र आणण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करू. मला वाटत नाही हे अशक्य असेल म्हणून, कारण ह्याच्यामध्ये प्रयत्न करणारी मंडळी खूप चांगल्या मनाने जेव्हा पुढे येते तेव्हा 100% संघटन अगदी मजबूत बांधले आहे. थोडीशीच माहिती देतो की मी मागच्या 4 वर्षापूर्वी एक मेळावा घेतला होता. 478 फार्मसिस्ट पैसे देऊन आले होते. मला काही लोक म्हणले होते आमच्या लोकलच्या संघटनेचे की कोणी येत नाही, अमकं नाही तमकं नाही. पण मी आणि माझी टीम फोरमची आम्ही भारावर होतो.
तो मेळावा घ्यायचाच ठरवलं होतं आणि सर्वांच्या सहकार्याने तो यशस्वी झाला. म्हणजे निमित्त मात्र कोणीतरी मी माझ्यासारखं असेल, पण सगळ्यांचे एकत्र एफर्ट्स होते आणि त्यानंतर आम्ही मागच्या 12 वर्षापासून फार्मासिस्ट फोरम औरंगाबादमध्ये आम्हाला एक्सपांड करता आले. त्याची अनेक कारण आहेत. कारण प्रत्येकाने इथे आले की संघटनेशी तुलना होती, ती एक अडचण आहे. म्हणजे तो विषय आता हा बोलायचा नाही, पण प्रत्येक रिटेल किंवा व्यवसायातल्या फार्मसिस्ट ही फार अडचण आहे, की मी इकडे गेलो तुम्हाला संघटनेवाले काय म्हणते. हालाकी त्यांचा काही संबंध संघटनेमध्ये फार दुर्मिळ लोक फार्मासिस्ट आहेत असं मी धाडसाने सांगतो. कारण प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने तो त्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टेड आहे स्वतःला. आणि हे करत असताना आपण जर आपली फार्मासिस्ट म्हणून जबाबदारी आधी मी म्हणतो स्वतःची माहिती घ्या. इंडस्ट्रीला असतील तर इंडस्ट्रीमध्ये तुमच्या हाताखाली फार्मासिस्टच कसा आहे. मी इथल्या 2 कंपन्यांची नाव नाही घेत. जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन कॅम्प घेतला होता 2 कंपन्यातले 2 जण सिनियर ऑफिसर रिन्युअलसाठी आले होते. तर त्यांना मी अगदी म्हणजे कळकळीचं बोलत होतो. तर त्यातला एक जण मला म्हणला काका तुमच्यापैकी कोणाचं असेल तर मी करतो. म्हणजे असं नको करू. जेव्हा तुझ्याकडे जर सिलेक्शन ऑथॉरिटी असेल तर तू फार्मासिस्ट हा अग्रक्रमाने घे ना. MSc BSc तुला कमी पैशावर मिळतात मला माहिती आहे, पण फार्मासिस्टला तू अपग्रेड केला नाहीस तर आपला जो समाज आहे तो मागे पडेल. आणि हे त्याला कळलं. त्यांनी 2 फार्मासिस्ट घेतले. हे मला जेव्हा कळलं मी त्याचं अभिनंदन केलं. आणि ही तुम्ही नजर बारीकीनं प्रत्येकावर आपल्याला म्हणजे कोणाशी असूया हे करायचं नाही, पण जिव्हाळा एकमेकाशी आपण जपूया. आणि हे जे संघटन आता नवीन राष्ट्रीय पातळीवरचं करायचं चाललंय त्याच्यामध्ये प्रत्येकानं सक्रिय सहभाग करावा आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि सचिन सरला धन्यवाद. धन्यवाद काका. तर आज आपण सगळे थांबूयात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण ग्रुप्स वाढवूयात. फेसबुकला आपण सगळ्यात मोठा फार्मसीचा ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सांगेल की काकांनी जसं सांगितलं की हे माध्यम आहे, एकत्र येण्याचं फक्त माध्यम आहे. हे आपलं ध्येय नाहीये. व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती लढा हा आपल्याला प्रत्यक्षातच करावा लागेल. सरकारबरोबर लढावा लागेल. कोर्टातून लढण्याची सुद्धा तयारी आहे. मी या संस्थेचा निर्णय घेताना काल आपले जे औरंगाबादचे गवारे ऍडव्होकेट गवारे जे आहेत काका तुम्हाला माहिती असतील कदाचित, आमचे मूळचे नगरचे आहेत, त्यांच्याबरोबर मी काल 2 तास चर्चा केली. फार्मासिस्ट, नॉन फार्मासिस्ट, डॉक्टर डिस्पेन्सिंग कायद्याचं काथ्याकूट पाडून माझ्या ऑफिसला काल ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट त्यांना समजावून सांगितला. समजावून सांगितल्यानंतर ते 1-2-3 दिवसामध्ये नोट्स काढतायत आणि आपण कोर्टामध्ये स्ट्रॉंग याचिका दाखल करतोय की या गोष्टी चुकीच्या कशा आहेत. आणि याचिकेच्या माध्यमातून आपण हायकोर्टात जाऊ. हायकोर्टातून आपल्याला काय निर्णय येईल तो येईल. आपण त्याच्यावरती समाधानी न राहता सुप्रीम कोर्टात जाऊ. सुप्रीम कोर्टाने आपल्या 5 मुद्द्यांपैकी एखादा मुद्दा जरी मान्य केला किंवा 2 मुद्दे जरी मान्य केला तरी तो कायदा म्हणून अंमलात येईल. आणि अशा वेळेला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे नुसतंच रस्त्यावरची घोषणा द्यायच्या, मी पत्र पाठवलं मग मला उत्तर मिळालं त्याच्यावरच आपलं समाधान असतं. अनेक लोकांना सवय असते. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला पत्र पाठवतात, तिकडून एक ऑटोमेटेड मेल येतो. मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या मेलची नोंद घेतलेली आहे. व्हॉट्सअप फेसबुक वरती पाठवतात, प्रश्न सुटला. आमची दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी. तर तसं नाहीये. आपला कायदा किचकट आहे आणि या कायद्याचा गैरफायदा हा अधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडून घेतला जातो. त्याला आपल्याला शह द्यावा लागेल. तत्पूर्वी आपल्यालाही आपले कामं करायचे. तर आपल्याला काकांनी जसं सांगितलं त्या 2 मॅनेजरचं उदाहरण, तसं आपल्या भागामध्ये कुठली इंडस्ट्री असेल तुम्ही लेटर हेड घेऊन जा, आयडी कार्ड घेऊन जा या नवीन संस्थेचं. तुम्ही जा, त्याच्यासाठी गरज नाही परवानगी घ्यायची सचिन भालेकरांची. तुम्ही तुमचा लोगो छापा, लेटर हेड छापा, त्याच्यावरती एक निवेदन लिहा की अमुक एक कंपनीच्या जनरल मॅनेजरला आम्ही विनंती करतो की या तुमच्या कंपनीमध्ये मॅक्झिमम फार्मासिस्ट घेण्यात यावेत आणि आम्हाला फार्मासिस्टला पुढे आणण्यासाठी मदत करावी. हे तुम्ही भेटून त्यांना समजावून सांगा. डायरेक्टर्सला समजावून सांगा. ऐकतात लोक, ऐकतात. त्यांनाही फार गरज आहे मॅनपॉवरची, त्यामुळे ते ऐकतात. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी कॉलेजेस असतील, कॉलेजेसला आपल्या भागातल्या जाऊन विनंती करणे. इथं कोणी नेता येणार नाही. मग सचिन सर येतील आणि मग त्यांच्या मागे आम्ही 10 जण जाऊ. काका येतील मग काकांबरोबर आम्ही 25 जण जाऊ. नाही, तुम्ही जा, एकटे जा. तिथे सांगा की अशी अशी चळवळ आम्ही उभी करतो, तुमचा साथ आम्हाला लागेल. आणि हे केल्याशिवाय आपली चळवळ पुढे जाणार नाही. आपल्याला निस्वार्थीपणाने ही चळवळ कुठेही आपण कुठेही कोणाकडूनही पैसे जमा करणार नाहीयेत किंवा काही नाहीये. जो काही कायदेशीर खर्च आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने वकिलांशी बोललोय. वकील त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. गवारे वकील हे अतिशय फेमस आहेत. हायकोर्टामध्ये त्यांनी विषय मांडला की तो विषय बोर्डावरती येतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी पुढे आणतोय आणि निश्चितपणे
काकांनी सजेस्ट केल्याप्रमाणे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आपण अशी मीटिंग घेत जाऊ. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी मीटिंगला येऊन त्या आठवड्यामध्ये किंवा त्या 15 दिवसामध्ये काय प्रोग्रेस झाली, काय आपण संस्थेत काम केलं, कुणी चांगल्या पद्धतीने ऋषिकेश असेल, ऋषिकेशने कसा लढा उभारला. आपल्याला लढे हे आपल्या पातळीवरती उभारायचे. प्रत्येक वेळेला संघटनाचा एखादा लढा डिक्लेअर करेल आणि मगच आपण काम करायचे असं न करता प्रत्येकाने आपण या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत अशा पद्धतीने हा लढा उभा करायचा आहे. शशांक सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने मी रिटेलर आहे, मी रिटेलरचा लढा उभा करतो, मी इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मी इंडस्ट्रीचा लढा उभा करतो. परवानगी घेण्याची गरज नाही. लोगो आपण पब्लिश करू, त्या लोगोनुसार तुम्ही लेटर हेड छापा, त्याचे अपडेट जे आहेत फक्त ग्रुपवरती टाकत जा की आम्ही आज असा लढा उभा केलाय, आम्ही या गोष्टीसाठी लढणार आहोत. मुद्दा व्यवस्थित घ्या. कुठल्याही फार्मासिस्टला वैयक्तिक लेवलला त्रास होणार नाही त्या मुद्द्याचा, लिगल कॉम्प्लिकेशन्स होणार नाही, कुणी लिगली अडकणार नाही किंवा कुठेही आपल्याला आता जसं दशपुते साहेबांनी सांगितलं की मागे दशपुते साहेबांकडे बरेच लोक आले होते, आपण ह्या नॉन फार्मासिस्टला फोडून काढू, पण त्यांनी सांगितलं नाही आपल्याला नियमाने काम करायचंय. तर आपल्याला तसंही इलिगलही काम करायचं नाही, करायचंय ते कारण आपण फार्मासिस्ट आहोत, एज्युकेटेड आहोत. उद्या एखाद्यावरती केसेस झाल्या, काही झाल्या तर त्या गोष्टी अंगलट येतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या करिअरवरती होतो. म्हणून आपल्याला जे करायचं ते कायदेशीर मार्गाने करायचं. आपण भेटत राहू, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून विचार मांडत राहू. लॉकडाऊन संपल्यानंतर नक्कीच आपण ज्याप्रमाणे काकांनी एक प्रयत्न केला होता मेळाव्याचा, असा एक मोठा मेळावा घेण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करू, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. चला थँक्यू. बाय. बाय. धन्यवाद सर.